राजकीय बातम्यांकडे वळूयात। वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे। हिंदुत्वाचा विचार घेऊन झिशान सिद्दीकी यांचा प्रचार कसा करायचा असा सवाल शिवसेना विभागाध्यक्ष कुणाल सरमळकर यांनी उपस्थित केला आहे। बांद्रा पूर्व मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे शिवसेनेने ही जागा लढवावी अशी लेखी मागणी सरमळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। झिशान सिद्दीकी काँग्रेसचे आमदार आहेत, ते निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवार होऊ शकत नाहीत असं कुणाल सरमळकर यांनी म्हटलंय। वांद्रे पूर्व हा मुळात शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे अगोदरपासून, आणि शिवसेनेचीच ती सीट आहे। मागे बंडखोरी झाल्यामुळे तिकडचे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी हे निवडून झाले होते। घाडेश्वर सरांना ती तिकीट दिली होती आणि शिवसेनेचे स्टँडिंग आमदार जे होते त्यांनी बंडखोरी केल्यामुळे ती सीट निवडून आली होती 5,000 का 4,000 मतांनी। आणि 2 वर्षापासून आपण जी मेहनत तिथे करतोय, जो कॅडर आपण तिथे उभा केला आहे, त्या जो आपण कार्यक्रम राबवले आहेत, एवढं लोकांपर्यंत आपण गेले, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, त्या हिशोबाने आम्ही CM साहेबांना सांगितलं की ही सीट आपल्याला पॉझिटिव्ह आहे, ही आपण लढवावी। आमदार हे ॲक्च्युली मुळात ते काँग्रेसचे आहेत, निवडून काँग्रेसच्या चिन्हावर आले आहेत। निवडणुकीच्या वेळी ते राष्ट्रवादीत प्रवेश करतायत, म्हणून ते तिथून दावा नाही करू शकत। आणि आमचं युती महायुती म्हणून धोरण हिंदुत्वाचं आहे, तर शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी आम्ही हिंदुत्वाचं धोरण घेऊन झिशान सिद्दीकीचा कसा प्रचार होणार हो? मुळात चुकीचं आहे ते। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार जोडले जात आहेत। अक्षय, एकूणच हा पेच निर्माण झालेला आहे शिंदे सेनेसमोर, कारण झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकींचे चिरंजीव आहेत। बाबा सिद्दीकी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, पूर्वी ते याच मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते। मात्र आता झिशान सिद्दीकी ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या यात्रेचं त्यांनी स्वागत केलं आणि त्या यात्रेत अजित पवारांच्या शेजारी झिशान सिद्दीकी दिसले होते। स्वतः राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांनी सुद्धा असं म्हटलं, तटकरेंचं असं म्हणणं होतं की जर झिशान आमच्याकडे येत असतील तर त्यांचं स्वागत आहे। असं असताना आता हा तिढा निर्माण झाला आहे। सरमळकरांनी या जागेवर दावा ठोकलेला आहे आणि आता शिंदे गटासमोर एक मोठा पेच निर्माण झालाय। कसा मार्ग काढला जाईल? नक्कीच विनोद, आपण ज्या पद्धतीने म्हटलं त्या पद्धतीने या वादाला सुरुवात झाली ती खऱ्या अर्थानं ज्यावेळी झिशान सिद्दीकी हे जनसन्मान यात्रेच्या समारोप रॅलीत अजित पवार यांच्या प्रचार अजित पवार यांच्या गाडीत चढले आणि त्या रॅलीमध्ये सहभागी झाले। यावरनंच जे कुणाल सरमळकर आहेत, स्थानिक विभागाध्यक्ष आहेत आणि दिवंगत शिवसेनेचे आमदार श्रीकांत सरमळकर यांचे ते पुतणे आहेत। ज्यावेळी शिवसेना मध्ये बंड झाला आणि एकनाथ शिंदे हे बाहेर पडले, त्यावेळेपासून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली। यासोबतच त्या एकूणच मतदारसंघामध्ये एक त्यांचं बेस तयार करण्यास सुरुवात केली आणि त्याच भरोशावर त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा देखील होती। मात्र असं झालं असताना आता अचानक या ठिकाणी झिशान सिद्दीकी हे राष्ट्रवादीमध्ये येतात की काय अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित झाला, कारण बाबा सिद्दीकी यांनी ऑलरेडी प्रवेश घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि बाबा सिद्दीकी यांनी प्रवेश घेतल्यानंतर आता झिशान सिद्दीकी देखील या ठिकाणावरनं प्रवेश घेतील आणि राष्ट्रवादी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला ती जागा जाईल आणि झिशान सिद्दीकी, कारण ते त्या ठिकाणचे स्टँडिंग आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे त्यांना ही जागा जाऊ शकते। आणि याच उद्विग्नतेतून कुणाल सरमळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। आपण जर बघितलं तर त्यांनी यापूर्वी देखील मुख्यमंत्र्यांच्या वेळोवेळी हे कार्य टाकलेलं आहे, कारण त्यापूर्वी आपण जर बघितलं तर बाळा सावंत असतील, त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत असतील, असे सगळे शिवसेनेचे आमदारच या मतदारसंघातनं आमदार होऊन गेले। अपवाद काँग्रेसचे झिशान सिद्दीकी वगळता। त्यामुळे पुन्हा एकदा हा मतदारसंघ महायुतीमध्ये आपल्याकडे यावा यासाठीचा प्रयत्न आता कुणाल सरमळकर करतायत आणि यासोबतच विधानसभेत त्या जागेवरची दावेदारी देखील अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला दिसतोय। मात्र सगळ्यात महत्त्वाचं, अशा ठिकाणच्या ज्या आव्हानात्मक जागा आहे या जागांवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे सगळे नेते कशा पद्धतीने मार्ग काढतात हे बघणं महत्त्वाचं आहे। हे बघणं महत्त्वाचं असेल, त्यामुळे संघर्षाचा क्षण आता जवळ येत चाललेला आहे। सरमळकरांनी दावा ठोकलेला आहे आणि आता कसा मार्ग काढला जातो ते पाहायचंय। धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण पाहतोय बांद्रा पूर्व या ठिकाणची ही सगळी परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती, राजकीय पेच निर्माण झाला आणि यातनं मार्ग काढण्याचं मोठं आव्हान आता शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासमोर असेल।